मी सौ प्रज्ञा प्रसाद वाळिंबे दैनंदिन राशी भविष्य सांगण्यास सुरुवात करत आहे. हे राशी भविष्य तुम्हाला जे मी सांगत असते ते आठवड्याभराचं असतं. पण जर एखादं संकट तुमचं टळलं तर तुम्हाला ते आयुष्यभरासाठी उपयोगात होतं. कारण समजा तुम्ही एखादं घर घेणार असाल, एखादं शेअर्स गुंतवणूक करणार असेल, पैशाची इन्व्हेस्टमेंट असेल, जे काही तुमचं कार्य तुम्ही माझं राशी भविष्य सांगून ऐकून डिसिजन घेत असाल तर नक्की तुम्हाला त्याचा आयुष्यभरासाठी उपयोग होतो. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हीसुद्धा 2025मध्ये खूप चांगल्या कर्माचा भाग होणार आहात. माझ्या बोलण्याचा नक्की विचार करा. आता मी राशी भविष्य सांगण्यास सुरुवात करत आहे. कारण का पुन्हा एकदा सांगते, कर्म कर्म आणि फक्त कर्मच तुम्हाला आयुष्यात पुढे नेणार आहे. मेष राशीवाल्यांना आजचा दिवस उत्तम आहे. उत्तम असल्या कारणाने त्यांचे जे काही महत्त्वाचे कार्य आहेत ते त्यांनी नक्की करायचे आहे. कारण वर्षाचा पहिला आठवडा आहे. सुरुवात तुमची खूप छान झालेली आहे. फक्त तुमचा स्वामी मंगळ असल्या कारणाने तुम्ही 2025मध्ये हनुमान आणि रामाची उपासना कंपल्सरी करायची आहे. त्याला पर्याय नाही. सरकारी कायदे कटाक्षाने तुम्ही पाळायचे आहेत. म्हणजे मेष राशीवाले जर बाईकवर, गाडीवर, फोर व्हीलरने कुठे बाहेर जाणार असेल तर जे काही गाडी चालवताना जे काही नियम असतात किंवा इवन आपण जर कुठल्या क्षेत्रात असो, वकिलाच्या क्षेत्रात, गव्हर्नमेंटच्या कुठल्याही कार्यात, एखाद्या मोठ्या पदावर काम करत असो, गव्हर्नमेंट सर्वंट असो आणि तिथे जर काही सरकारचे नियम असतील ते नक्की त्यांनी कटाक्षाने पाळायचे आहेत. तिथे कुठलाही हलगर्जीपणा करायचा नाही आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, सरकारचे नियम आहे, तुम्ही कायद्याने पाळा. मेष राशीवाल्यांना संध्याकाळची चिंता थोडीशी लागणार आहे. जास्त काळजी करण्यासारखं काही नाही आहे, पण शक्यतो संध्याकाळी त्यांनी बाहेर पडू नये. वृषभ राशीवाल्यांना नोकरीच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण घटना आज त्यांच्या घडणार आहेत आणि त्यांना काही बदलही आज जाणवणार आहेत आणि बदल वृषभ राशींच्या राशीत हे चांगल्या कारणानेच होणार आहेत. वरिष्ठांची मर्जी त्यांनी आज सांभाळायची आहे आणि त्यांची संध्याकाळ वृषभ राशीवाल्यांची खूप छान जाणार आहे. त्यांनी त्या संध्याकाळी कुठलंही कार्य करताना त्याचा जर पुरेपूर्ण आनंद घेतला तर नक्की त्यांना पूर्ण आठवडाभर, महिनाभर याचा फायदा होणार आहे. मिथुन राशीवाल्यांना एक महत्त्वाचं सांगायचं आहे का ते खूप प्रामाणिक असतात. आपल्या कार्यात, आपलं आयुष्य जगताना तो त्यांचा प्रामाणिकपणा त्यांनी कधी सोडायचा नाही आहे आणि आज तर अजिबातच नाही सोडायचा. कितीही देवाने परीक्षा घेतली तरी त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा आज सोडायचा नाही आहे आणि ईश्वराची उपासना सतत चालू ठेवायची, त्याचा त्यांना आज खूप मोठा फायदा आहे. म्हणजे मिथुन राशीवाले आज जर कुठलं कार्य करणार असेल किंवा जे काही काम करणार असेल तर त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणाने करायचं आहे आणि ईश्वराची त्यांना आज खूप साथ मिळणार आहे. संध्याकाळी त्यांचं थोडं कामाचं प्रेशर वाढणार आहे, पण तरीसुद्धा पूर्ण दिवस म्हणाल तर मिथुन राशीवाल्यांचा आज खूप छान आहे. कर्क राशीवाल्यांना संमिश्र काळ आहे. थोडासा कामात अडथळे येणार आहेत आणि थोडेसे कामं पूर्ण होणार आहेत. पण अडथळे आले तरी काम मात्र पूर्ण होणार आहे. पण आज कर्क राशीवाल्यांनी कुठल्याही प्रकारची मोठी जोखीम त्यांनी आज पत्करायची नाही आहे. म्हणजे जर ते कुठलं कार्य करणार असेल आणि एखादी मोठी जबाबदारी घेणार असेल, कुठल्याही कार्यात, घरात, बाहेर, ऑफिसमध्ये, शेजारी पाजारी, कुठेही, पुन्हा एकदा सांगते, कर्क राशीवाल्यांनी अजिबात ती जोखीम घ्यायची नाही आहे. त्याचा त्यांना जर त्यांनी घेतली तर त्याचा त्यांना पुढे त्रास होऊ शकतो. आणि ज्येष्ठांची त्यांनी काळजी घ्यायची आहे. आपल्या घरात जर वृद्ध वयस्कर लोक असतील तर त्यांची नक्की त्यांनी आज काळजी घ्यायची आहे. आज पूर्ण आठवड्यामध्ये कर्क राशीवाल्यांना काही जुने आजार उद्भवण्याची शक्यता आहे, त्रास होण्याची शक्यता आहे. तर त्याचा त्यांनी जरा विचार करूनच आजचा दिवस घालवायचा आहे. शक्यतो घराबाहेर पडू नये ही त्यांना विनंती आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, मोठी जोखीम आज घेऊ नका. सिंह राशीवाल्यांना आज संमिश्र दिवस आहे. थोडी कामे मनासारखी आणि थोडी नाराजीची होणार आहेत. सिंह राशीवाल्यांनी आज पुन्हा एकदा सांगते, कुठल्याच प्रकारचे विनाकारण वाद करायचे नाही आहेत. त्यांनी वादात नक्की टाळायचे आहेत. जर ते कुठलाही वाद आज बिना कारणास्तव, काही कारण नसताना करणार, ते सिंह राशीवाल्यांना याचा त्रास नक्की होणार आहे. त्यामुळे तर पुन्हा एकदा सांगते, माझं भविष्य ऐकून तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र चालू ठेवा आणि तुमचा वाद शांत होण्यासाठी, तुमचा राग शांत होण्यासाठी तुम्ही ह्या जपाचा उपयोग आज नक्की करावा. भागीदारीत त्यांना थोडा संशय निर्माण होऊ शकतो. जर त्यांची कुठे व्यवसायात भागीदारी असेल ते त्यांना पैशाच्या व्यवहारात थोडासा संशय येऊ शकतो, थोडासा धोका मिळण्याचे चान्सेस वाटत आहेत. ते सिंह राशीवाल्यांनी आज जरा थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि तिथेही वाद जर झाला भागीदारीत तर त्यांनी तो शांतपणे सांभाळायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, सिंह राशीवाल्यांनी अजिबात आज विनाकारण वाद करायचा नाही आहे.
कन्या राशीवाल्यांना आज नवीन खरेदीचे योग आहेत. त्यांच्या खरेदीमुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांच्या खर्चात आज वाढ 100% होणार आहे. त्यामुळे त्यांनी आज खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. कन्या राशीवाल्यांचा जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्यांची आज मोठ्या प्रमाणात प्रगती होणार आहे आणि अर्थकारण त्यांनी आज मजबूत करायचं आहे. म्हणजे पैसा त्यांनी सांभाळून ठेवायचा आहे. जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर शक्यतो आज त्याच्यावर कंट्रोल करायचा, म्हणजे तो खर्च नाही करायचा आहे. त्याचा त्यांना पुढे फायदा होणार आहे. आणि कन्या राशीवाल्यांनी आज आपल्याला जी काही व्यवसायाची गती मिळणार आहे त्याचा त्यांना पूर्ण वर्षभर फायदा होणार आहे. त्यामुळे कन्या राशीवाल्यांनी आज खूप शांत होऊन सगळे विचार घ्यायचे आहेत आणि डिसिजन घ्यायचे आहेत. प्रिय व्यक्तींची भेट आज होण्याची शक्यता आहे आणि त्यासोबत त्यांचा दिवस आज खूप छान जाणार आहे. तूळ राशीवाल्यांना आरोग्याचे प्रश्न थोडे उद्भवणार आहेत. त्यामुळे त्यांनी थोडी आरोग्याची काळजी घ्यायची आहे. आणि तूळ राशीवाल्यांनी आज वाहन खूप शांतपणे खूप जपून चालवायचं आहे. शक्यतो तूळ राशीवाल्यांनी जर काही बाईक किंवा फोर व्हीलर चालवत असेल किंवा जे काही वाहन चालवत असतील तर आवश्यक असेल तरच बाहेर जावं, शक्यतो नाही जावं. त्यांनी थोडी वाहन चालवताना काळजी घ्यायची आहे. पुन्हा एकदा सांगते आहे, जरूर असेल तर बाहेर पडा, नाही तर तूळ राशीवाल्यांनी आज वाहन चालवण्यासाठी बाहेर पडू नये. मोठ्यांची त्यांनी आज काळजी घ्यायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आज त्यांची तब्येतीची नक्की काळजी घ्यायची आहे. थोड्याशा त्यांना तक्रारी जाणवू शकतात, कदाचित मग त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मी तर असं म्हणेल, आजचा दिवस त्यांनी आराम करून चांगल्या पद्धतीने आणि आनंदाने दिवस घालवायचा आहे. विद्यार्थ्यांना आज खूप मेहनत करायची आहे, जेणेकरून त्यांना त्याचं फळ नक्की नंतर मिळणार आहे. आज तूळ राशीवाल्यांना अनुकूल काळ आहे, पण पुन्हा एकदा सांगते, वाहन चालवताना नक्की काळजी घ्या. वृश्चिक राशीवाल्यांचे जमीन व्यवहाराचे जे काही प्रश्न असतील किंवा जे त्यांचे व्यवहार असतील ते करताना त्यांनी आज खूप काळजी घ्यायची आहे. म्हणजे एखादं घर खरेदी करताना किंवा त्यांचे काही जे काही व्यवहार असतील जमिनीचे, प्रॉपर्टीचे, त्याची आज त्यांनी व्यवहार करताना काळजी घ्यायची आहे. कुठलाही निष्काळजीपणे त्यांनी आज करायचे नाही वृश्चिक राशीवाल्यांनी. आणि वृश्चिक राशीवाल्यांनी आज त्यांच्या पत्नीची काळजी घ्यायची आहे. ती आज खूप गरजेची आहे, जरुरीची आहे. पुन्हा एकदा सांगते, जर काही आपल्या पत्नीच्या काही तक्रारी असतील आरोग्याच्या किंवा इतरही काही समस्या असतील तर त्याची त्यांनी आज काळजी घ्यायची आहे. आपल्या पत्नीकडे दुर्लक्ष करू नका. आणि वृश्चिक राशीवाल्यांची संध्याकाळ खूप चांगली जाणार आहे आणि एखादी खूप छान घटना आज त्यांना अनुभव देणारी घटणार आहे. त्याच्यामुळे असा अनुभव त्यांना मिळणार आहे का त्यांना त्याचा महिनाभर, कदाचित वर्षभरही फायदा होऊ शकतो. त्यामुळे वृश्चिक राशीवाल्यांनी आज माझ्या राशी भविष्याचा नक्की विचार करायचा आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, वृश्चिक राशीवाल्यांचा स्वामी मंगळ आहे. हनुमान दर्शन रोज करत जा, रोज एकही दिवस तुम्हाला टाळायचा नाही आहे. धनुराशीवाल्यांनी आज आपल्या रागावर खूप कंट्रोल करायचा आहे, क्रोध टाळायचा आहे. आज त्यांचा राग जर त्यांनी कंट्रोल केला नाही तर कदाचित थोडंसं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यांचा स्वभाव तसा तर शांत असतो, ते शांत असतात. त्याचा त्यांना आज श्रीराम धनुराशीवाल्यांना आजचा दिवस माफ असावं. पुन्हा एकदा धनुराशीवाल्यांची रास सांगण्यास सुरुवात करत आहे. धनुराशीवाल्यांनी आज आपल्या रागावर कंट्रोल करायचा आहे, क्रोध टाळायचा आहे. त्याचा त्यांना कदाचित आज वाईट अनुभव येऊ शकतो. त्यामुळे त्यांनी आज शांत राहून, त्यांचा स्वभाव तसा शांत असतो, जास्त ते चिडत नाहीत. त्यामुळे त्या स्वभावाचा त्यांना आज फायदा नक्की होणार आहे. आणि त्यांनी आज सर्व कार्य एकदम शांत ठेवून आणि संयम ठेवून करायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, रागावर नियंत्रण ठेवा, क्रोध टाळा. नाहीतर मग कदाचित तुमच्या क्रोधाने किंवा तुमच्या रागाने तुम्हाला आठवडाभर, महिनाभर याचा त्रास होऊ शकतो. माझं राशी भविष्य तुम्ही ज्या क्षणाला ऐकणार त्या क्षणापासून तुम्ही राग कंट्रोल करण्यासाठी तुमच्या इष्टदेवतेची उपासना मनातल्या मनात सुरू ठेवायची आहे. आर्थिक लाभ आज त्यांना होणार आहे. आणि आज त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तींची भेट होऊन त्यांचा दिवस आज खूप छान जाणार आहे. आणि या आठवड्याभर त्यांना धनुराशीवाल्यांना याची काळजी घ्यायची आहे का त्यांच्या क्रोधावर त्यांना नियंत्रण ठेवायचं आहे. मकर राशीवाल्यांना आध्यात्मिक लाभ आहे. आणि त्यांचा जे काही एक रहस्य असतं त्याचा उलगडा आज त्यांना होणार आहे. म्हणजे मकर राशीवाल्यांना जर कुठला प्रश्न पडलेला असेल, त्यांना त्याचं प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर मात्र आज मकर राशीवाल्यांना तो गुंता त्यांचा आज सुटणार आहे. त्यांना काहीतरी मार्ग मिळणार आहे. मकर राशीवाल्यांनीचा विचार करा आणि त्यांना तो मार्ग जर मिळाला
तर त्यांनी त्याच्यावर लगेचच प्रक्रिया करा, त्याची प्रोसिजर करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही खूप दिवसापासून घर शोधत असाल किंवा एखादं स्थळ म्हणजे ज्यांचं लग्न जमत असेल ते जर एखादी स्थळ बघत असतील, मुलगा किंवा मुलगी कोणीही मकर राशीचे, आणि आत्तापर्यंत त्यांचं लग्न जमत नसेल, काही अडथळे येत असतील, आणि जेणेकरून जर आज त्यांना काही त्याचे संकेत मिळाले तर त्यांनी त्याच्यावर नक्की विचार करून पुढे पाऊल आजच टाका. पुढे पाऊल टाका, म्हणजे जेणेकरून त्यांना फायदा होईल. आणि त्यांनी आज ज्येष्ठांची सेवा करायची आहे. आपल्या वृद्ध घरामध्ये जर कोणी असतील किंवा शेजारी पाजारी नातेवाईक जरी असतील तरी त्यांनी आज त्यांची जर मकर राशीवाल्यांनी सेवा केली तर नक्की त्यांना त्याचा चांगल्या कर्माचा भाग मिळून वर्षभर त्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि मकर राशीवाल्यांना आज एक विनंती आहे मनापासून, ते जर राजकारणात असतील तर आज त्यांना कुठल्याही प्रकारचं यश नाही आहे. त्यामुळे त्यांनी माझा हा विचार माझ्या बोलण्याचा नक्की करायचा आहे. शक्यतो राजकारणामध्ये काही डिसिजन घ्यायचे असतील तर त्यांनी नाही घ्यायचे, त्यांना अजिबात आज यश नाही आहे. कुंभ राशीवाल्यांनी आज व्यावहारिक विचार करायचा आहे. दीर्घकालीन नियोजन त्यांनी केलं, म्हणजे दीर्घ काळासाठी जर त्यांना काही डिसिजन घ्यायचे असतील त्यांच्या पुढील भविष्यासाठी, आयुष्यासाठी, तर त्यांनी ते आज नक्की घ्यायचं आहे. त्याचं नियोजन, त्याचं प्लॅनिंग आज त्यांनी करायचं आहे. त्याच्यात त्यांना यश आहे. कुंभ राशीवाल्यांना त्याचा फायदा त्याला 2025मध्ये नक्की होणार आहे. आणि आरोग्याचा त्यांना आज जो काही त्रास होणार आहे त्या त्रासासाठी त्यांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. आणि जर पडण्याची वेळ आली तर जे काही आपले मेडिसिन असतील, जे काही आपले असेल ते त्यांनी सोबत घ्यायचं आहे, कारण त्यांना आरोग्याचा त्रास हा जाणवणार आहे. आणि व्यावहारिक विचार जर त्यांचा कुठला बिझनेस असेल तर तो विचार त्यांनी आज करायचा आहे, जेणेकरून त्यांना पुढे त्याच्यात नुकसान होऊ नये. समजा काही लोकांचे काही बिझनेस असतात ते असे असतात का त्याच्यामध्ये खूप प्रॉफिट होतं तर कधी खूप लॉस होतो. मग त्याच्यामुळे आजचा दिवस त्यांनी त्यांचा पुढील 8 दिवसासाठी, महिन्यासाठी फायद्याचा आहे पैशाच्या दृष्टीने, तर त्याचा त्यांनी आज विचार करूनच व्यवहार लक्ष द्यायचं आहे आणि काही डिसिजन शांतपणे घ्यायचे आहेत. कारण का पुन्हा एकदा सांगते, दीर्घकाळासाठी तुम्हाला याचा सर्वाचा उपयोग कुंभ राशीवाल्यांना होणार आहे. मीन राशीवाल्यांना आज अनुकूलता थोडीशी कमी आहे, थोडी नाराजगी आहे. आणि आज त्यांनी विनाकारण खर्च टाळायचा आहे. जर आवश्यक असेल तरच तुम्ही आज काही खरेदी करा, विनाकारण खर्च तुम्ही करू नका. कारण जर त्याची आवश्यकता नसते आणि जेव्हा आपण तो विनाकारण खर्च करतो मग ते लक्ष्मी नाराज होऊन आपल्याला काही मग काळानंतर लक्ष्मीसाठी म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे येण्यासाठी मग आपल्याला खूप संघर्ष करावा लागतो. मग त्याच्यामुळे जर आवश्यक असेल तरच तुम्ही आज खर्च करा, नसेल आवश्यकता तर खर्च करू नका. आणि मीन राशीवाल्यांनी आज आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळायच्या आहेत. सोनं म्हणा किंवा आपला मोबाईल म्हणा, आपली पर्स म्हणा, ज्या वस्तू आपल्या सोबत असतात, ATM किंवा इतरही काही असतात, तर त्यांनी आज त्या नक्की सांभाळायच्या आहेत. पुन्हा एकदा सांगते, जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ ऐकणार आहात तेव्हा मीन राशीवाल्यांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळायच्या आहेत. कदाचित बाजारामध्ये किंवा इतर ठिकाणी प्रवासामध्ये त्या वस्तू घालवण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे त्यांनी आज त्या नक्की सांभाळायच्या आहेत. नाहीतर मग त्यांना त्याचा मानसिक त्रास होऊ शकतो. आणि संध्याकाळात मीन राशीवाल्यांचे खूप छान जाणार आहे, आनंदी जाणार आहे. त्यामुळे मीन राशीवाल्यांनी आज मी सांगितल्याप्रमाणे मौल्यवान वस्तूची काळजी नक्की घ्यायची आहे. अशा रीतीने आज दैनंदिन राशीविषयी तुम्हाला सांगण्याचा मी पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, माझ्या महाराजांच्या कृपेने, माझ्या रामाच्या कृपेने 2025मध्ये तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र अखंड चालू ठेवा. आणि हनुमंताचं दर्शन रोज मंदिरात जाऊन घेत जा, जेणेकरून हनुमान तुमची सर्व संकट दूर करून माझा राम तुमच्या आयुष्यात, माझे महाराज तुमच्या जीवनात आनंद, सुख आणि समाधान देणार आहे. श्रीराम जय राम जय जय राम.